मंत्रालयातल्या लाच प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आलाय। राजू ढेरिंगेचा लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणातला हा व्हिडिओ आहे जो व्हायरल झालेला आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। धनंजय, हा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे, काय तपशील त्या संदर्भात? नम्रता मॅम, आपण जर पाहिलं तर मंत्रालयातल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगे हात पकडलं होतं आणि त्यावेळेस हा व्हिडिओ जो आहे तो सध्या समोर आलेला आहे आणि या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा मोठी खळबळ उडाली होती, कारण की मंत्रालयातच ही घटना घडली होती। लाच घेताना हा अधिकारी जो आहे तो सापडला होता आणि त्यामुळे अनेक जण जे आहेत ते अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे हे सगळं होत असताना जो कर्मचारी आहे राजेंद्र डेंगरे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, न्यायालयात हजर केलं, या सगळ्या गोष्टी झाल्या। मात्र ही घटना ज्यावेळेस घडली त्या सगळ्या संदर्भातला लाच मागतानाचा जो सध्या व्हिडिओ आहे तो आपल्या समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर हा स्टिंग केल्याचा एकंदरीत व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो आणि यामध्ये जो आवाज आहे तो सुद्धा या सगळ्यामध्ये कार्यालयातला मंत्रालयाच्या आतमधला आपल्याला ऐकायला येत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी सुरू आहे किंवा तपास सुरू आहे त्यामधला हा एक पुरावा जो आहे तो समोर आल्याचं सध्या म्हटलं जाते। नम्रता, मंत्रालयामध्ये ज्या ठिकाणी हे हा व्हिडिओ शूट झालेला आहे त्या ठिकाणी एका केबिन मध्ये काही अधिकारी जाताना दिसत आहेत। ती केबिन नेमकी कुणाची आहे? ढेरिंगेची ती केबिन आहे की इतर कुणाची केबिन आहे? काही माहिती कळली का त्याबाबत? अद्याप आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भातली स्पष्टता नाही। मात्र मंत्रालयामध्ये जर आपण पाहिलं तर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे हे खातं आहे आणि याच खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये आत जाताना जे आहेत हे अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच आतमध्ये ज्या ठिकाणी हा विभाग आहे किंवा हा कक्ष आपण म्हणतो या कक्षामध्ये अनेक छोटे मोठे केबिन आहेत, तिथे हे सर्व जे कर्मचारी आहेत ते बसतात। त्याचबरोबर मंत्र्यांची सुद्धा दालन किंवा केबिन जे आहे ते याच भागामध्ये असतं। त्यामुळे खरं तर ज्या ठिकाणी कर्मचारी बसतात त्या कर्मचारी ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणाचा हा व्हिडिओ असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्रावरून पाहायला मिळतं, कारण की तिथे अनेक जर आपण पाहिलं तर संगणक पाहायला मिळतात, अनेक कर्मचारी इतरही कर्मचारी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये काम करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एका अर्थाने हा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्या त्या विभागातला म्हणजे ज्या ठिकाणी राजेंद्र होते त्या ठिकाणचा हा संपूर्ण व्हिडिओ असल्याचं सध्या तरी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट दिसतं। धनंजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुढारी न्यूज अद्याप या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र ही नरहरी झिरवाळ यांच्याच विभागाचा हे ऑफिस असावं आणि राजू ढेरिंगे याच्या केबिन मध्ये ही कारवाई झालेलं स्टिंग ऑपरेशन आहे असं या दृश्यांवरून दिसतंय, असं आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी आत्ताच सांगितलंय। लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, पुढारी न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही। बालाजीची लई चर्चा झाली। बालाजीची लई